नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड नगरपालिकेच्या माजी नगरसेविका नूतन देवीदास पगारे यांच्या तरुण मुलाच्या हत्येने मनमाड शहर हादरले आहे। जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने या तरुणाची निर्घृण हत्या केली असून शिवम देवीदास पगारे वय वर्ष 27 असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे। रात्री शिवम घरी जात असताना मनमाड शहरातील स्टेडियम परिसरात टोळक्याने धारदार हत्याराने वार केले। त्यात शुभम गंभीर जखमी झाला। त्याला नाशिक शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे नातेवाईक आणि परिसरातील संतप्त नागरिकांनी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मनमाड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आंदोलन केले। या घटनेमुळे मनमाड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। या प्रकरणी मनमाड पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, मनमाड।